श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो. हिंदू नवीन वर्षाच्या उत्सवांशी संबंधित विविध रीती आहेत. गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात हे काही बदल केल्याने सुख, समृद्धी, धन प्राप्ती होईल. घरात सकारात्मक ऊर्जा संचारेल. देवघर ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल. गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने घरात सकारात्मक ऊर्जा वाढविण्याकरिता देवाला ताजी फुले वाहावी. त्याआधी देवाची तुटलेली फ्रेम, खंडित मूर्ती, निर्मल्य वाहत्या पाण्यात वाहून द्या. देवघरात स्वस्तिक, कळस, ओमचे चिन्ह लावा. देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करा. तुटलेली घंटी काढून टाका आणि नवीन ठेवा. आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आपल्या घराला नवीन रंगात रंगवा. हे शक्य नसल्यास घरातील कुठलीही तुटलेली फुटलेली वस्तू किंवा घरातील अडचणींचा सामान घराबाहेर काढा. जर खोलीचे दरवाजे अपरिहार्य आवाज करत असतील तर ते बदला. ते आपल्या घरातील नकारात्मक शक्तीचे प्रतीक आहे. दरवाजावर स्वस्तिक, शुभ लाभाचे चिन्ह लावा. तुळस खराब झाली असेल तर नवीन तुळस लावा आणि तिची काळजी घ्या. घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला धने अर्पित करून स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे. देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना घालावे. याने घराची सुरक्षा वाढते. घरात दमट वातावरणामुळे काही कडधान्य, पीठ खराब झाले असल्यास किंवा त्यात कीड पडली असल्यास ते स्वच्छ करावे. स्वयंपाकघरातील अडचणीची वस्तू बाहेर काढावी. फ्रीजची स्वच्छता ठेवावी. स्वयंपाकघर स्वच्छ राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतील. सूर्योदय आणि सूर्यास्ताआधीच घरातील कीड काढून घर स्वच्छ करा. या दिवशी तुमचे घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी जाड मिठाचा वापर करू शकता. त्यासाठी जाड मीठ पाण्यात मिसळून घर पुसायला हवे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.